नमस्कार. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. तर आजचा यूट्यूब व्हिडिओ करण्याचं आजचं व्हिडिओ करण्याचं कारण मध्यंतरी मी सोरायसिसबद्दल विहार जे होतं त्या विहाराबद्दल मी सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं की विहार कसा असावा, कुठल्या पद्धतीने करावा, सूर्यनमस्कार वगैरे किंवा त्वचेला किती घामाला पाहिजे याच्या विषयी मी एक सूर्यनमस्कार किंवा त्याचं आणि त्वचेचं महत्त्व सोरायसिसबद्दल याच्याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता. तर त्याच अनुषंगाने तेव्हा फक्त विहाराबद्दलच बोलणं झालं होतं. तर आहार जो मेन घटक आहे, तर आहार या घटकाबद्दल जास्त काही बोलणं माझं झालं नव्हतं. आणि प्रॉब्लेम असा येतो की आहाराबद्दल बोलायचं तर किती बोलावं आणि किती मोठा व्हिडिओ करावा, हा मेन आहाराचा प्रॉब्लेम आहे. की आहाराबद्दल बोलताना खूप वेळेस लेंदी व्हिडिओ होऊ शकतो आहाराबद्दल बोलताना. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आहाराबद्दल बोलताना जे डेली रुटीनमधल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या डेली खाण्यातल्या आहे. आणि मी माझ्या 15 वर्षाच्या चिकित्सेतून MD करत असतानाचे 3 वर्ष सोरायसिसच्या रुग्णाचा अभ्यास करतानाचा आणि नंतर MD पासआउट झाल्यानंतरचे पुढचे 15 वर्ष जे काम करतो आहे मी सध्या, त्याच्या अनुभवातून काही काही ज्या कॉमन गोष्टी मला आढळल्या सोरायसिसमधल्या, तर त्यांच्याविषयी मार्गदर्शन करावं. तर ह्या अँगलने मी एक 3-4 मुद्दे जे आहेत ते मला एकदम 3 ते 4च मुद्दे आहेत ते की ते मला एकदम पिन पॉईंट वाटले आणि ते व्यावहारिक आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये जो व्यवहार दिसला मला रुग्णांवर वापरताना, त्याच्याबद्दल मी फक्त माहिती सांगतो. तर याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आहारामधला. तर त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो दूध आणि फळांचा आहे. की आयुर्वेदानुसार दूध आणि फळं हे एकत्र करून खायला नाही पाहिजे. त्याच्यामुळं विरुद्ध आहार विहार जो असतो तो सोरायसिसच्या रुग्णांनी कधीच करायचा नसतो. बाकीचे व्हिडिओ जे आहेत यूट्यूबचे वगैरे, तर त्याच्यामध्ये वगैरे किंवा जनरली जे सर्च वगैरे होतात त्याच्यात हा कॉमन मुद्दा असतो किंवा दूध आणि फळे जास्त एकत्र करून खायचे नसतात विरुद्ध आहार विहार म्हणून. तर तो मुद्दा बरोबरच आहे, पण त्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून एक दुधाचा जो मुद्दा आहे की भरपूर पेशंट असतात की त्यांना दूध घ्यायची सवय असते आणि त्यांना दुधाशिवाय जमत नाही. मग हे दूध घेण्याची सवय किंवा दुधाशिवाय ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी एक पर्याय असा आहे की ज्या पर्यायाचा सोरायसिसवर पण खूप चांगला फायदा होतो आणि सोरायसिस आजार त्यांनी खूप चांगला कमी होतो. तर त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे की जर तुम्हाला दूध घ्यायची सवय असेल तर दूध घेताना काय करायचं, तर दुधामध्ये 1 ग्लास दूध घ्यायचं. त्या दुधामध्ये 1 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर टाकायची आणि ते दूध चांगलं उकळून घ्यायचं. 1 उकळी आली पाहिजे त्याला. ज्येष्ठ मधाचे जे गुण आहेत ते गुण याच्यामध्ये दुधामध्ये उतरले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने दूध गाळून घेतलं की दूध गाळून घेतल्यानंतर त्याच्यात 2 ते 3 चमचे गाईचं तूप टाकायचं. आणि असं गाईचं तूप टाकलेलं जे दूध आहे ते तुम्ही सोरायसिसच्या रुग्णांना किंवा सोरायसिस ज्यांना आहे त्यांना हे दूध चालू शकतं. आणि ज्येष्ठ मध असल्यामुळं त्वचेचा काळेपणा किंवा त्वचेला जो एक लाल कलरचा भडकपणा जो आलेला आहे तो काळा आणि पापुद्रे जे सुटतात ते पापुद्रे सुटण्या कमी होण्यासाठी आणि त्वचेला वर्ण चांगला येण्यासाठी ज्येष्ठमध सिद्ध जे दूध असतं, ज्येष्ठमधाने सिद्ध केलेलं दूध हे सोरायसिसच्या रुग्णांनी घेतलेलं चालतं. प्लेन दूध जे असतं ते सोरायसिसच्या रुग्णांनी कधीच घ्यायचं नसतं. पण ज्येष्ठमध सिद्ध केलेलं दूध जर तुम्ही घेत असाल तर त्याचा निश्चितच सोरायसिसग्रस्त रुग्णांना नक्कीच फायदा होतो आणि त्वचेचा वर्ण सुधारतो आणि शरीरातली उष्णता पण ह्या ज्येष्ठमध्ये थंड असतं, दूध पण थंड असतं आणि शरीरात वाढलेली जी उष्णता आहे सोरायसिसमधली ती उष्णता खूप छान प्रकारेही कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर पहिला मुद्दा आपण पाहिला ज्येष्ठमधाचा. आता दुसरा जो मुद्दा आहे तो आंबे हळदीचा किंवा आंबे हळद जी असते. तर आंबे हळदसुद्धा आपण ज्येष्ठमधासारखीच दुधामध्ये उकळून घेऊ शकतो. तर आंबे हळद उकळताना काय करायचं असतं, 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा आंबे हळद आणि त्यात जमलं तर अर्धा चमचा वेलची पावडर जी असते ती वेलची पावडर त्यात टाकायची आणि आंबे हळद सिद्ध दूध करायचं. दुधाला 1 उकळी येऊ द्यायची आणि ते उकळी आलेलं जे दूध आहे ते जर पिलं तर सोरायसिसच्या रुग्णांना नक्कीच फायदा होतो. तर याच्यामध्ये एक सांगण्यासारखी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे की आंबे हळद घेताना तर आपली जी घरातली हाऊसहोल्ड जी हळद आहे तर ती हाऊसहोल्ड हळद जी बॉईल केली जाते.
ती जी आपण जी घरात वापरतो वरणाला फोडणी देताना वगैरे, तर त्या हळदीमध्ये ते तत्व येत नाहीत. जे तत्व औषधी गुणधर्म असलेले तत्व हे आंबे हळदीमध्ये असतात. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा हळदीचा उल्लेख येतो आयुर्वेदानुसार, तेव्हा एक तर ओली हळद किंवा आंबे हळद या दोनच हळदी ह्या किंवा हळकुंड हे तीनच पर्याय तुम्ही वापरले पाहिजे. घरातली जी हळद असते ती फोडणीपुरतीच कामाला येते. त्याच्याशिवाय आपली जे म्हण जी होती पी हळद आणि हो गोरी, तर हा जो सिद्धांत आहे की हळद पिली की लगेच गोरेपणा येतो, तर ती हळद म्हणजे कुठली हळद, तर आंबे हळद किंवा आंबळ किंवा हळकुंड किंवा ओली हळद या 3 हळदींपैकी कुठली जरी हळद तुम्ही घेतली तर तिचा त्वचेवर नक्कीच परिणाम येतो. आणि त्यात तुम्हाला जर अजून त्याचे इफेक्ट वाढायचे असेल तर त्याच्यामध्ये एक भाग केशर सुद्धा तुम्ही त्या दुधामध्ये टाकू शकता. तर ह्या पद्धतीने दुधाचे जे 2 आहेत की डेली रुटीनमध्ये लहान मुलं असतील आणि लहान मुलांना जर दूध प्यायची सवय असेल आणि स्कूल गोईंग जर चिल्ड्रन असतील तर त्यांच्यासाठी काय करता येईल, तर ज्येष्ठमध हे गोडच असतं, तर ज्येष्ठमध सिद्ध दूध आणि दुसरं म्हणजे आंबे हळद सिद्ध दूध हे 2 दूध सिद्ध केलेले दूध तुम्ही सोरायसिसग्रस्त लहान मुलं असतील किंवा म्हातारे माणसं असतील किंवा तरुण लोक असतील तर या सगळ्यांना तुम्ही हे 2 पर्याय खूप छान पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर हा पहिला पार्ट झाला दुधाचा. आता दुसरा जो पार्ट आहे तो आहे फळांचा. तर फळांमध्ये खूप कन्फ्युजन होतं पेशंटचं की कुठले फळं खावे, कुठले फळं खाऊ नये किंवा फळांमध्ये काय करावं. मला जनरली दवाखान्यात पण हा प्रश्न पडतो की बाबा फळांचं नेमकं काय करावं. तर शक्यतो हा आजार उष्णतेचा असतो आणि उष्णतेच्या आजारांमध्ये थंड जे फळं असतात ते फळं चालतात. तर त्याच्यामध्ये पहिलं फळ आहे ते पहिलं फळ जे आहे ते म्हणजे सफरचंद. लाल लाल जे सफरचंद असतात, लाल लाल 2 सफरचंद जरी तुम्ही खाल्ले दररोज तर सोरायसिसच्या रुग्णांना किंवा त्वचा विकारग्रस्त रुग्णांना हे फळं चालतात. पहिलं सफरचंद आहे, दुसरं गाजर आहे, तिसरं टोमॅटो आहे आणि आणि चौथं संत्री आहे. तर हे जे 4 फळं आहेत, पहिलं सफरचंद, दुसरं गाजर, तिसरं संत्री आणि चौथं टोमॅटो, हे 4 फळं जे असतात ते 4 फळं हे सोरायसिसग्रस्त रुग्णांना हे चालत असतात. म्हणजे ज्यांना सोरायसिस आहे ते हे 4 फळं खाऊ शकतात. संत्री खाताना ती संत्री फक्त गोड पाहिजे, तिचं साल वगैरे काढायचं आणि नंतर त्याच्यातले पांढरे धागे काढून टाकायचे आणि नंतर ती संत्री जरी 1 किंवा 2 जरी डेली खाल्ले तरी चालतं. नंतर सफरचंदाचं मी सांगितलं लाल लाल सफरचंद पाहिजे, 1 किंवा 2 सफरचंद तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, तिसरा टोमॅटोचा खाण्याचा प्रकार आहे. तर टोमॅटोचा खाण्याचा प्रकार मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. तर टोमॅटो खाण्याच्या प्रकारांमध्ये काय करायचं असतं, तर जे लाल गरगरीत मोठे टोमॅटो आहेत ते 2 टोमॅटो घेऊन यायचे आणि ते 2 टोमॅटो आणल्यानंतर ते 2 टोमॅटो कापायचे चाकूने, त्याचे 2 भाग करायचे आणि ते 2 भाग केल्यानंतर त्याच्यामध्ये ओली हळद जी असते, ओली हळद घ्यायची किंवा आंबे हळद घ्यायची आणि ती ओली हळद आणि आंबे हळद त्या टोमॅटोमध्ये ठेवून द्यायची आणि 1 तास ते तसंच ठेवायचं आणि 1 तासानंतर संध्याकाळी 3 वाजता जरी प्रयोग केला आणि नंतर संध्याकाळी 4-4:30ला असे जे 2 फळं आहेत म्हणजे टोमॅटोचे ते फळं चावून 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 खायचे. तर हा प्रयोग पण खूप चांगला आहे आणि यांनी शरीरातला रक्तपुरवठा वाढतो, शरीरातली डेड स्किन आहे ती कमी होऊन जाते, अंगाला येणारी खाज पण याने खूप छान कमी होते आणि हा खूप चांगला प्रयोग आहे. सोपं आहे, त्यात काही करण्यासारखं नाही आहे. 1-2 टोमॅटो घ्यायचे, टोमॅटोमध्ये आंबे हळद भरायची, कुटायची, नंतर ते टोमॅटो पॅक करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि ते ठेवल्यानंतर 1 तासाने ते चावून 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 खायचे आणि त्याच्यावर टोमॅटो खाताना तर त्याच्याबरोबर पाणी घोट 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 पाणी प्यायचं आणि जमलं तर अर्धा तास त्याच्यानंतर काही खायचं नाही. तर ह्या पद्धतीने टोमॅटोचं पण आंबे हळद आणि टोमॅटो किंवा ओली हळद आणि टोमॅटो यांचं पण मी तुम्हाला एक योग किंवा एक घरगुती उपाय सांगितला आहे. आणि त्याच्यानंतर गाजराचा जे रस आहे, तर गाजराच्या रसाचा फायदा काय असतो, तर गाजराचा रस हा त्वचा लाल करतो. त्याच्यामुळे जर एखाद्याला खूप खाज येत असेल आणि खूप नुसती कोरडी खाज येत असेल वगैरे अशासारखे आजार असतील तर त्यांनी गाजराचा रस 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे मध आणि त्याच्यानंतर 1 चमचे वेलचीची पावडर हे तिन्ही एकत्र करून जर त्यांनी दिवसातून 1 वेळेस जरी घेतलं तर त्यांची त्वचा ही टवटवीत होते. त्वचेला आलेला सुरकुत्या किंवा खाज किंवा काळेपणा हा गाजराच्या रसाने खूप कमी होऊन जातो
आणि नंतर हळूहळू त्वचेची डेड स्किन बनण्याचं जे प्रमाण आहे ते डेड स्किन बनण्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं. तर या पद्धतीने एक 3 ते 4 फळांमध्ये संत्री, संत्री, नंतर सफरचंद आणि नंतर तिसरं टोमॅटो आणि हळदीचा योग आणि चौथं म्हणजे गाजराचा रस आणि त्याच्याबरोबर मध आणि वेलची. तर हे 4 जे घरगुती उपाय आहेत ते घरगुती उपाय मला आवश्यक वाटले, मी जे माझ्या पेशंटमध्ये पाहिले आणि ज्याचे मला चांगले रिझल्ट मिळाले. असे हे 4 प्रकार मी बऱ्यापैकी पेशंटला सल्ले देत असतो की फक्त औषधांवरच अवलंबून नका राहू. तर औषधांच्या जोडीला तुम्ही ह्या गोष्टी पण करा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला याचा एकदम छान असा फरक पडेल. आणि त्याच्यानंतर फक्त एक घरगुती अजून एक योग सांगायचा आहे. व्हिडिओ सोरायसिसबद्दल बोलायचं म्हणजे व्हिडिओ हा खूप मोठा होऊ शकतो, मला कल्पना आहे. त्याच्यामुळे मी तरी इतका कमी शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्हिडिओ थोडासा लेंदी होतोच आहे. तर त्याच्यामध्ये एक शेवटचा फक्त एक सांगतो, एक योग आहे. आधीचे जे जुन्या काळाचे जे परंपरा आहे त्याच्यामधला तो योग मी तुम्हाला सांगतो की 1 चमचा खोबऱ्याचं तेल, नंतर 1 चमचा घ्यायचं खोबऱ्याचं तेल आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये एक भाग कापूर टाकायचा, भीमसेनी कापूर, आणि ते 1 भाग भीमसेनी कापूर आणि 1 काळे मिरे. 1 चमचा खोबऱ्याचं तेल, एक भाग भीमसेनी कापूर आणि 1 भाग काळे मिरे, असं तिन्ही एकत्र करायचे आणि सकाळी उठल्या उपाशी पोटी हे सगळं मिश्रण चाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आणि नंतर 1 तास आधी आणि 1 तास नंतर काहीही खायचं नाही. हे औषध उपाशी पोटी घ्यायचं आहे. हे औषध जरी कंटिन्यू घेत गेले तरी तुमच्या अंगाची खाज असो, कोरडी खाज असो किंवा अंगाला येणारा वास असो किंवा काळी काळी त्वचा असतो, तर त्याच्यासाठी खाज कमी होण्यासाठी आणि आतले जे टॉक्झिन्स तयार झाले त्वचा रोगातले ते टॉक्झिन्स कमी होण्यासाठी आणि त्वचेला तजेलदारपणा येण्यासाठी हे औषध खूप छान आहे, भीमसेनी कापराचं आणि खोबरेल तेलाचं. तर या पद्धतीने एक 3 ते 4 प्रकार मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. तर पहिलं म्हणजे दुधाचं सांगितलं, दूध नंतर ज्येष्ठ मधाचं दूध, नंतर आंबे हळदीचं दूध, नंतर फळांमध्ये सफरचंद, संत्री, टोमॅटो, गाजर, टोमॅटो आणि हळदीचं संबंध, नंतर गाजराचा रस आणि मधाचा संबंध, आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचं तेल आणि नंतर भीमसेनी कापूर आणि काळे मिरे. तर यांचा एक योग मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही एवढे जरी पथ्य एकदम व्यवस्थित पाळले तरी तुमचे त्वचारोग हा आयुर्वेदिक औषधं न घेता किंवा हे न होता तुम्हाला हे आहारातले जे बदल आहेत हे जरी तुम्ही केले लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत, तरी याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. तर या पद्धतीने एक माझा प्रयत्न होता की आज जरा आहाराबद्दल बोलावं आणि तुम्हाला याच्याविषयी जास्तीत जास्त अशी माहिती द्यावी. तर बाकीचं पण आहाराबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलेलच, पण व्हिडिओ हा तर खूप लेंदी होतोय आणि एवढी ह्युमन ब्रेनची कॅपॅसिटी नसते की 15 मिनिटाच्या वरती जास्त कोणी आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं. त्याच्यामुळं मी आता व्हिडिओ थांबण्याच्या मार्गावर आहे. काही लागलं तर माझा नंबर दिलेला आहे, कधी पण अवश्य संपर्क करा. आणि असलेले जटिल अशा त्वचा रोगांपासून तुमचे साईबाबा लवकरात लवकर मुक्तता करो ही साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. व आजचा व्हिडिओ संपला. काही लागलं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे कोणी त्वचारोगग्रस्त किंवा सोरायसिसग्रस्त पेशंट असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त पडेल अशी मला अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझं थांबवतो. धन्यवाद.